माझ्याबद्दल एवढं प्रेम? अगं आम्ही आत्ताच मनीषाच्या आईबद्दल बोलत होतो तेव्हा तुझा विषय निघाला. मनीषाच्या आईबद्दल काय? अगं मी यांना म्हणत होते की पुण्याला जातोच होत आपण शिकवणीसाठी, तर मनीषाच्या आईलाही भेटून येऊया. काय ग, काय झालं? त्याने मला असं वाटतं की तूही आमच्या बरोबर यावंस काय. मला वाटतं आपण कोणीही न गेलेलं बरं. पण का? गेल्या वेळी आपण ठरवलं आणि राधाबाईनीला काहीतरी झालं, म्हणजे बरं नाहीसं झालं. नेमकं ह्यावेळी मनीषाच्या आईला काहीतरी होईल किंवा प्रथमेशला काही झालं तर? काय होणार? विषयाची परीक्षा कशाला उगाच? म्हणजे माझं असं मत आहे, प्लीज नका जाऊ मनीषाच्या आईकडे. बोल शुभ्रा, किती वेळ लागेल? हो ओके ठीक आहे. अगं प्रिया पण ठेवला फोन. 10-15 मिनिटात पोहोचते इकडे. मग मी निघते. प्रिया, अशी काय एकदम निघालीस? थांब जरा, प्रथमेशही येतोय आणि आता जेवूनच जा. नाही नको. अशी काय ग परक्यासारखी वागतेस? परक्यासारखं कुठे राधा वहिनी? आई चिडली आहे माझ्यावर ना, मी फिरतेय ना दिवसभर. नाही तू नको काळजी करूस, मी बोलेन तिच्याशी. नको चंदू दादा, मी निघते. डॉक्टरांनी सांगितलंय आराम कर, लंघन कर. हां, निघते. हे प्रिया, प्रिया, हे प्रिया. प्रिया, अगं मी किती हाका मारतोय आणि तू अजून घरी नाही गेलीस? नाही म्हटलं जाता जाता भेटून जावं राधा वहिनीला. बरं ठीक आहे, 2 मिनिटं थांब, मी भाईंना भेटून येतो. ते ब्लँक कॉल्स विषयी त्यांच्याशी बोलायचंय. ब्लँक कॉल्स? अगं असं काय करतेस? मम्मांना येणार आहे ब्लँक कॉल्स. हां, मम्माला येणाऱ्या ब्लँक कॉल विषयी सांगितलंय नाही का तिने तुला? विसरलेच होते. ठेवीन लक्षात यापुढे. हां, तर मी जरा त्यांना भेटून येतो, म्हणजे त्यांनी काही पुढे केलंय त्या बाबतीत. काय करणार होता तू? हे आता बास. हा, मी काही शाळेतला शिक्षक नाही आहे तुला पुन्हा पुन्हा समजावत बसायला. आणि तू काय लहान आहेस का पुन्हा पुन्हा विचारतेस ते? मी ऐकलं होतं की आजारपणामध्ये एनर्जी लॉस होतो. तुला मेमरी लॉस झालाय. बरं मी जाऊन येतो, थांब जरा. मला घरी जायचंय. प्रिया, अगं 1-2 मिनिटाचं काम आहे फक्त. तू जा, मी निघते. तू कर तुझं काम शांतपणे. प्रिया, आई आधीच ओरडतीये मग उशीर झालाय म्हणून. आणि बघ ना आता
तू जाणार कधी, येणार कधी, मी पोचणार कधी? हं? चला बसा गाडीत. काय सकाळपासून विचित्र वागते, फिल्मी वागतेस तू. बस बस. जवळपास 4 तासांनी भेटलीस. होतीस कुठे इतका वेळ? मी तिथेच. आई कशाला ओरडली? तेच ते नेहमीच. कुठे जातेस, लवकर ये, उशीर करू नकोस, काय करतेस. मी सांगितलं मी डॉक्टरांकडे जाते. आणि आता तिने घरी गेल्यावर विचारलं औषधं कुठे आहेत, तर ते कॉर्नरला गाडी थांबव, एक केमिस्ट आहे, मी घेईन कसल्या तरी स्ट्रिप्स विकत. कसलं तरी म्हणजे? आईला जर संशय आला आणि तिने डॉक्टरांना फोन केला तर? नाही विचारणार, मी कन्व्हिन्स करेन तिला. प्रिया, मला एक कळत नाहीये, एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलायचं, त्यापेक्षा एक खरं का नाही बोलून टाकत तू? तुला एवढं खोटं बोलताना मी पहिल्यांदा पाहतोय. छोड ना यार, जस्ट फॉरगेट इट. ओके, मला ही नसती छिटछिट पिटपिट आवडत नाही. आणि किती प्रश्न, कमी बोल ना जरा. फोन लावतेस मग बोलत का नाहीस? असंच असंच. बरी आहेस ना तू? प्रिया, हाय, आय एम स्वप्नील. तू प्रिया, प्रिया शास्त्री. प्रियाच आहेस ना तू? करेक्ट आहे, आता विश्वास बसला. बऱ्याच दिवसांनी हा खुन्नस बघायला मिळाला. फोन कोणाला करत होतीस? मी कोणाला लावणार? डोंट टेल मी. विक्रांतला? हो, त्यालाच फोन करून करून त्रास देते. त्याला फोन लागतोय? काही असलं तरी प्रयत्न न करून कसं झाले, म्हणून सारखी फोन करत असते मी त्याला. कधी उचलेल, कधी उचलेल. प्रिया, प्लीज आता काही बोलू नकोस माझ्याशी. मला जरा आराम करू दे. चल लवकर घरी. अहो अहो ऐकलत का?
पुढे बोललीस तर मी ऐकणार ना. 7 वाजून गेले, अजून प्रिया आली नाही. 7 वाजले? हो ना. मला माझं जरा ट्रान्झिस्टर आणून दे ना जरा. अहो टीव्हीवर ऐका की बातम्या. अगं बातमी नाही ऐकायची मला. 7 वाजता जुनी गाणी असतात. तू पण ऐक, तुला बरं वाटेल. मी काय सांगते तुम्हाला, प्रिया अजून आलेली नाहीये. मग 7च वाजता येत येईल 7:30 पर्यंत. 5 वाजल्यापासून हेच म्हणते मी मनात, येईल अर्ध्या तासात, येईल अर्ध्या तासात. मग थोडा धीर धर ना अजून. अहो काय तुम्हाला काय होतंय सांगायला? मला मुळात हे कळत नाही, तब्येत बरी नाही तर जायचं कशाला भटकायला? वसुधा किती हायपर होतीयस तू. 7च्या आत घरात हा आपल्या वेळी नियम होता आणि आपल्या वेळी ते संध्याकाळचे 7 होते. आता सकाळचे 8 झाले. आपली मुलं चांगली आहेत. 7चे फक्त त्यांना 8 होतात आणि उशीर होणार असेल ते फोनही करतात. नाही, तिचा फोनही लागत नाही आता. अगं रेंज येत नसेल, कोणीतरी वाटेत भेटलं असेल, घरापाशी आली असेल पण फोन उचलत नसेल, मैत्रिणीशी बोलत असेल. एकटेच गेले का? नाही म्हणजे जाताना स्वप्नील होता बरोबर. आणि मगाशी मी फोन केला तेव्हा मीच तिला सांगितलं होतं की येताना नक्की डॉक्टरांच्याकडे जाऊन ये म्हणून. मगाशी फोन केला होतास ना, लागला होता ना. अहो खूप वेळ झाला त्याला. अच्छा, तूच सांगितलंस ना तिला डॉक्टरांकडे जाऊ नये म्हणून. हो. अगं मग किती टेन्शन घेतेस तू. तुला काही छंद आहे का टेन्शन घ्यायचा? ते नाही कळणार तुम्हाला. ए, दरवाजा उघडल्या उघडल्या तिला कुठे गेली होतीस, फोन का करत नव्हतीस वगैरे वगैरे प्रश्न विचारायचे नाही. अहो मला बघू तर दे. नाही, मी आपलं तुला सांगितलं नाही तर तुला फायरिंग स्क्वॉड तयार असतं ना. टक 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 टक. तू दरवाजा उघडतेस ना. प्रिया, अगं कुठे होतीस तू? आधी तिला आत येऊ दे. हो ये बाई ये. यांचं म्हणजे इकडे जीवात जीव नव्हता माझ्या. हा काय म्हणाले डॉक्टर? अगं मी काय विचारते तुला? वसुधा, तुम्ही मला तिला काही विचारू देणार आहात की नाही? हा काय ग? औषधं दिली आहेत. मग जेवून घ्यायची असतील ना, जा हातपाय धुवून ये. शुभ्रा येईल एवढ्यात, मग बसू जेवायला. काय ग? मला नकोय जेवायला. अगं का? हे भूक नाहीये मला, डोकं धरलंय. फिरा फिरा, आणखीन गावभर फिरा. वसुधा. मग नाही तर काय, भटकण्याचेच परिणाम आहेत हे. जाऊ दे, मी काही बोलतच नाही. तुम्ही तिचीच बाजू घेणार ना. मी पडते, माझं डोकं दुखतंय. अगं भुकेमुळेच दुखत असेल, थोडं काहीतरी खा ना. नको. अगं ए, मला तर हिचं काही कळतच नाही. अगं वसुधा, तिला खरंच भूक नसेल आता. डोकं शांत झालं की जेवेल ती. आणि तू एवढी हायपर का होतीस मला कळत नाही. तू शांतपणे जेवण कर, नंतर तर सगळं जे काय आहे ते मी बघतो. तुम्ही बघणार म्हणजे काय करणार? तिचीच बाजू घेणार ना. मला कधी समजून घेऊ नका. हे वसुधा, काय आता? जरा मला माझं ट्रान्झिस्टर आणून दे ना. अहो मुन्ना, कशी आहेस मुन्ना? काय बघतेस? तेव्हा जुनी चित्र. जुन्या गोष्टी आठवते. त्या 6 महिन्यातल्या, जेव्हा तू फक्त माझा होतास. काय ग, काहीतरी विचारतोय तुला. हो, जुनी चित्र बघते. चित्रांची आठवणी, आठवणींची चित्र. काय? काही नाही, काही गोष्टी आठवल्या. विक्रांतबद्दलच्या. हां, येते आठवण.
जवळ असूनही लांब गेलेल्या माणसांची. जवळ असून म्हणजे विक्रांत तुला भेटला होता? आय मीन लांब असूनही जवळ वाटणाऱ्या माणसांची. आता पुन्हा जवळ आला ना की बेड्याच अडकवणार आहे त्याच्या कायमच्या. मुन्ना, मला कळत नाही काय म्हणायचंय तुला? असंच होतं. तू बरोबर असल्यावर कधी कधी मला काय म्हणायचंय ते नाही कळत. म्हणजे माझं मलाच नाही कळत. होत असं. आय कॅन अंडरस्टँड. अर्धवट बातमी मिळाल्यानंतर मन विश्वास ठेवत नाही. ती बातमी आपण खोटी ठरवू शकत नाही, कारण माणूस समोर नसतो. जास्त विचार करू नकोस, आता आराम कर. ओके? थांब ना आधी दादा. काय गप्पा चालू आहेत बहीण भावात? काही नाही, असतात जनरल. अरे तुला मधू बोलवतोय रे. हो, जा बघ काय म्हणतो ते. श्रीराम. बाहुली, कशी आहे ग बाळा तुझी तब्येत? आहे बरी. बाहुली, हा अंगारा आणलाय मी तुझ्यासाठी. कशाला? हा अंगारा लाव, म्हणजे सगळ्या वाईट शक्तींपासून तुझं रक्षण होईल. आता हा अंगारा कुठून आणला, तो कसा बनवला, त्यामागे शास्त्रीय कारण काय, भौगोलिक कारण काय, असे प्रश्न विचारू नकोस. घे, लाव हा अंगारा. नाही नको. म्हणजे मी लावेन नंतर. मला जरा फ्रेश व्हायचंय. मी लावेन नंतर. हरकत नाही. भावले, मी उद्या जातोय वसईला. उद्या जावंच लागणार. तो वाडा माझी वाट पाहत असेल तिकडे. मला जायलाच हवं. तू पण ये माझ्याशी गप्पा मारायला. हा, आज इथून जाऊ शकला तर मी भेटायला येईन ना. बावली, काही बोललीस का ग? नाही. मला कल्पना आहे तुझ्या मनात काय चाललंय त्याची. काय? तुला मला जाऊ द्यायचं नाहीये, बरोबर? बाळा, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा मला जावं तर लागणारच आहे वाड्यावर. असो, तू आराम कर आणि तब्येतीची काळजी घे हो बाळा. मी येतो. प्रत्येक शब्द करेक्ट बोललात आजोबा. तुम्हाला इथून जाऊ देणारच नाहीये मी. आणि जाणारच असाल तर परवा नाही, उद्याही नाही. तुम्हाला मी आजच पाठवणार, आणि तेही वाड्यात नाही,